हाय नमस्कार मैत्रिणींनो. खरं तर आपल्या सगळ्यांनाच एक हेल्दी लाईफ हवं असतं आणि त्यासाठी गरजेचं असतं एक हेल्दी मॉर्निंग रुटीन असणं. आणि आपल्या रुटीनमधले छोटे छोटे चेंजेस सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडवून आणू शकतात. आणि स्वतःच असं एक रुटीन ठरवल्यामुळे ना आपल्याला खूप फायदा होतो. म्हणजे आपली कामं आहेत ती वेळेत होतात, त्यामुळे चिडचिड होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला व्यायामासाठी वेळ मिळतो, स्वतःसाठी वेळ मिळतो. आपल्या खूप साऱ्या मैत्रिणींनी कमेंट केलेली की तुमचं मॉर्निंग रुटीन आहे ते शेअर करा, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. तसं बघायला गेलं ना तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात, त्यामुळे प्रत्येकाचं रुटीनसुद्धा वेगवेगळं असू शकतं. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की हा व्हिडिओ गृहिणींसाठी आहे. तर गृहिणींनी आपलं प्रॉपर असं एक रुटीन ठेवलं ना तर त्याचा खूप फायदा होतो. आणि खूप साऱ्या जणी अशा बोलत सुद्धा असतात की दिवसभर कामं केली तरी संपतच नाहीत, स्वतःसाठी तर वेळच मिळत नाही. तर त्यासाठी एका प्रॉपर रुटीनची गरज असते. तर चला माझं रुटीन शेअर करते. तर आता वाजलेत 5:45, म्हणजे खरं तर 5:40 वगैरे झालेत. आणि मी माझ्या बाल्कनीमध्ये आले. पहिल्यांदा तुम्हाला दाखवते की मोगऱ्याला किती सुंदर फुलं आलेत. आणि इथं बाल्कनीत आल्यानंतर इतका सुंदर सुगंध येतो ना मोगऱ्याचा, आणि गुलाबाला सुद्धा फुलं आलेत, तर मन एकदम प्रसन्न होऊन जातं. तर मी उठली आहे 5:30ला आणि फ्रेश वगैरे होऊन इथं बाल्कनीमध्ये आली आहे. आणि रोजचंच रुटीन आहे माझं हे. सकाळी उठल्यानंतर बाल्कनीत यायचं आणि एक 5 मिनिटं तरी सगळ्या झाडांना असं बघत बसायचं. खूप फ्रेश वाटतं. तर जसं उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये रोज वॉकिंगला जायचे ना, तर तसं आता पावसामध्ये जात नाही. कारण अधेमध्ये कधी पण पाऊस सुरू होतो आणि शिवाय रस्त्यावरती इतके खड्डे आहेत, त्याच्यामध्ये इतकं पाणी साठलेलं असतं की त्यातून चालायला सुद्धा नको वाटतं. त्यापेक्षा मी आता घरीच योगा आणि प्राणायाम करते. तर जेव्हापासून आता पाऊस सुरू झालाय तेव्हापासून मी रोज गरम पाणी पिते. आणि सकाळच्या या शांत प्रसन्न वातावरणात इतकं फ्रेश वाटतंय म्हणून सांगू. आणि आपल्या खूप साऱ्या मैत्रिणी म्हणतात की सकाळी लवकर उठायची तरी इच्छा असते, पण उठू वाटत नाही किंवा उठू शकत नाही. तर त्यासाठी काय करायचं ते सांगा. तर खरं सांगू का, मनुष्य प्राण्याला नेहमी आराम खूप प्रिय असतो. म्हणजे आपलं मन असतं ना ते नेहमी आपल्याला मागे खेचत असतं की नको आराम करूया. म्हणजे उठून व्यायाम करण्यापेक्षा आपलं मन म्हणत असतं की नको जरा झोपूयात, आराम करूयात. त्यामुळं या मनालाच सांगायचं असतं की सकाळी मला लवकर उठायलाच पाहिजे. बरं उठून करायचंय काय? तर एक एम असायला पाहिजे. म्हणजे सकाळी उठून मला व्यायाम करायचा आहे. म्हणजे एक अलार्म सेट करून आपण सकाळी उठू शकतो. पण त्याहीपेक्षा मनाचा अलार्म जर आपण लावला ना रात्री झोपतानाच, स्वतःलाच सांगितलं ना की सकाळी लवकर उठायचंच आहे, तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला आपोआप लवकर जाग येईल. आणि मी सुद्धा प्रयत्नपूर्वक ही सवय लावलेली आहे. कुणीच परफेक्ट नसतं हो, प्रयत्न करावे लागतात. माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे मेडिटेशन करणं आणि प्राणायाम करणं. आणि ऐकायला जरी हे शब्द जड वाटत असतील ना तरी एवढं पण काही फार अवघड नाही त्याच्यामध्ये. जेव्हा पाऊस पडत असतो ना तेव्हा तर खरंच मेडिटेशन करायला एवढं छान वाटतं ना, फक्त पावसाचा आवाज येत असतो, मन एकदम शांत होतं. पण आज पाऊस नाही आहे. आणि प्राणायाम मध्ये सुद्धा फक्त अनुलोम विलोम आणि कपालभाती हे 2 जरी प्राणायाम केले ना तरी खूप आहेत. त्याबरोबरच सूर्यनमस्कार, कारण बरीचशी जी योगासनं आहेत ना तर ती सूर्यनमस्कारमध्ये पूर्ण होतात. म्हणजे रोजचे 15 ते 20 सूर्यनमस्कार सुद्धा पुरेसे आहेत. आणि सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं ही एक चांगली सवय आहे. म्हणजे आपण ना सवयीचे गुलाम असतो. कारण आपण सकाळी लवकर का उठू शकत नाही, आराम का करतो? कारण ती सुद्धा आपल्याला एक सवय झालेली असते निवांत राहायची. तशीच ही सुद्धा सवय आपल्याला जाणीवपूर्वक करून घ्यायला हवी. कधी कधी काही कारणांमुळे या रुटीनमध्ये खंड सुद्धा पडतो, तर मग परत सुरू करायचं. म्हणजे माझ्या बाबतीत तर असं होतं, मी परत सुरू करते. एक्सरसाइज केल्यानंतर एक 10 मिनिटं रेस्ट घेतली आणि आली आहे किचनमध्ये डबा बनवायचा. आज मी मोड आलेल्या मुगाची भाजी करणार आहे. दूध तापत ठेवलंय आणि पीठ मळायला घेतलंय. आधी पीठ मळून ठेवलं ना म्हणजे मग चपात्या सॉफ्ट येतात. म्हणजे भाजी वगैरे करेपर्यंत पीठ चांगलं भिजतं. तर डब्याला देण्यासाठी आपल्याला दररोज चपाती ही करावीच लागते. आणि तुम्हाला माहिती आहे का, गव्हामध्ये ग्लुटेन असतं. या चपातीला अजून पौष्टिक बनवण्यासाठी काय करायचं, तर हल्ली मार्केटमध्ये मल्टीग्रेन आटा मिळतो, पण मला काही तो आवडत नाही. मी घरीच दळण करत असते. तर गहू दळून आणताना ना त्याच्यामध्ये थोडेसे मेथीदाणे टाकायचे. 5 किलोला 50 ग्रॅम मेथीदाणे भरपूर होतात. तुम्ही त्याच्यामध्ये सोयाबीन सुद्धा टाकू शकता. फक्त हे तुम्ही जिथून दळून आणता त्यांना विचारून करा, कारण कोणाकोणाला हे नाही चालत. तर ज्यांना दररोज डबा द्यावा लागतो ना त्यांना तर माहितीच आहे की सकाळी किती गडबड असते. त्याच्यामुळे आदल्या दिवशी ठरवावं लागतं की कुठली भाजी करायची. आणि डब्याला अशाच भाज्या करायच्या ज्या इझिली करता येतील. म्हणजे सोलायला निवडायला जास्त वेळ लागेल अशा भाज्या सकाळी करायच्याच नाहीत. मी डब्याला शक्यतो नेहमी कडधान्यच करते आणि ज्या भाज्या आधी सोलून ठेवता येईल अशा भाज्या करते. म्हणजे जसं की मटार, फ्लावर, गवार आणि पनीर सुद्धा पटकन होतं. म्हणजे पनीरची भुर्जी. आणि भेंडी सुद्धा पटकन कापून होते आणि पटकन करता येते, त्यामुळे भेंडी सुद्धा असते. म्हणजे भाज्या पौष्टिक सुद्धा असायला पाहिजेत आणि आपल्याला त्या झटपट करता सुद्धा आल्या पाहिजेत. शिवाय सकाळी वेळेचं बंधन सुद्धा असतं, वेळेत सगळं करायचं असतं. म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून माझं हेच रुटीन आहे, सकाळी डब्बा बनवायचं. आणि जेव्हा कधी कधी हे म्हणतात की नको आज डबा, तरी सुद्धा मी मुद्दाम सकाळी उठून बनवते. कारण ना त्यामुळे आपल्याला सुद्धा पौष्टिक असं खायला मिळतं. नाहीतर मग आपण काय करतो, एकट्यासाठी कुठे काय बनवायचं असं करून जास्त काही बनवत बसत नाही.
आणि एकदा हे सकाळी चपाती भाजीचं काम झालं ना की खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतं. आधी मी चपाती भाजी बनवून देते आणि मग नाश्त्याच्या तयारीला लागते. तर आज बनवते मी शेवयाचा उपमा, जो मला खूप आवडतो. मिस्टरांना आणि मुलाला एवढा आवडत नाही. रोज रोज पोहे आणि उपमा खाऊन सुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे वेगवेगळे असं व्हेरिएशन आपल्या नाश्त्यामध्ये असायलाच हवं. शक्यतो गोड असं काही बनत नाही. कधीतरी मालपोहे असतात, नाहीतर बाकीच्या वेळेला मी प्रोटीनयुक्त नाश्ता असेल असंच बघते. ऍक्च्युली हे मोड आलेले मूग आहेत ना, त्याचं सुद्धा सॅलड छान लागतं, पण ते कालच केलं होतं. आणि आपल्या माणसांना सकाळीच असं छान पौष्टिक नाश्ता आणि चपाती भाजी दिली ना, की मग आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं. आणि स्पेसिफिक मला ना बाहेरच्या खाण्याची जरा ॲलर्जीच आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे नाहीच आवडत मला बाहेरचं खायला. म्हणजे किती पण कंटाळा आला ना, तरी सुद्धा घरातलंच थोडंसं खावं होईना, पण घरातलंच खावं असं वाटतं बाहेरचं खाण्यापेक्षा. म्हणजे अगदीच बाहेरचं खाणं नाही होत असं नाही, कधी-कधी होतं. पण नको वाटतं ते मनापासून. आणि सांगू का, माझ्या काही मैत्रिणींच्या मुली आहेत, त्या जॉबसाठी बाहेर आहेत, तर त्या एक वेळचं जेवण तरी घरीच बनवतात. खरंच एवढं कौतुक वाटतं ना. आज मी इथं कॉफी घेते आणि मी तुम्हाला मागे पण सांगितलं की हा माझा मी टाईम असतो. म्हणजे सकाळपासून खूप सारी धावपळ झालेली असते, त्यामुळं अगदी 15 ते 20 मिनिटं मी निवांत बसते, मोबाईल बघते, तुमच्या काही कमेंट्स असतील त्याला रिप्लाय देते आणि आता किचनमध्ये आलेले उरलेली कामं आवरायला. ही स्त्रिया खरंच खूप बिझी असतात कामामधून, त्यांना नसेल वेळ मिळत. अशा वेळेला बाहेरून आणलं तर ठीक आहे, किंवा कधी कधी खूपच कंटाळा आलाय किंवा चेंज म्हणून सुद्धा बाहेर जाणं ठीक आहे. पण नेहमी नेहमी बाहेरचं खाणं काही योग्य नाही. त्यामध्ये खरं सांगायचं तर पैसे सुद्धा भरपूर जातात. कोणाकोणाला हे अति वाटू शकतं, पण कसं आहे ना, मी हॉस्टेलला राहिली, त्याच्यामुळे ना मला बाहेरचं खाणं अजिबात आवडतच नाही. आधी सगळी भाजी वगैरे काढून ठेवली, जे ओट्यावरती काय असेल ते उचलून ठेवते आणि ती ओटा साफ करून घेते. किचनचा ओटा आपला स्वच्छ सुंदर असला ना, की अख्खं घरच फ्रेश असल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे आपल्याला ना इथं काम करायला सुद्धा उत्साह येतो. खरं सांगायचं तर आज शूट करतेय ना, त्याच्यामुळे थोडंसं मला लेट सुद्धा होतोय. ओटा स्वच्छ करून झालाय, पटकन हातासारशी भांडी सुद्धा होऊन जातात. तर माझ्याकडे ना लादी पुसायला एक हाऊस हेल्पर येते. खरं तर आता तशी गरज नाही, पण जेव्हा मी आजारी होते ना 1-2 वर्षापूर्वी, तेव्हा ती होती, म्हणून माझी बरीचशी कामं सोपी झालेली. कारण आपण असे जेव्हा बाहेर राहत असतो ना, तेव्हा दुसरं कोणी मदतीला नसतं आणि तेव्हा आपल्याला गरज असते म्हणून आपण त्यांना कामासाठी ठेवलेलं असतं. तर त्यांनाही कामाची गरज असते आणि म्हणूनच मग मी तिला आता काढत नाही. आणि शिवाय आता मला YouTubeचं सुद्धा काम असतं आणि त्यामुळे मग मला या कामांमध्ये जास्त वेळ न घालवता YouTubeच्या कामासाठी वेळ देता येतो. आणि हाऊस हेल्पर ठेवणं याच्यात काही चुकीचं नाही. जर तुम्ही असं काहीतरी काम करताय की ज्याच्यातून तुम्हाला चांगली अर्निंग होतंय, तर मग तुम्ही या छोट्या-मोठ्या कामांमध्ये वेळ न घालवता त्यासाठी कोणाची तरी मदत नक्कीच घेऊ शकता. आता मी सोफा क्लीन करते, तर हे माझं रोजचं काम आहे. किती पण आपण मदतीला कोणाला ठेवलं ना, तरी आपला जो टच असतो ना आपल्या घराला एक, तो काही वेगळाच असतो. कचरा वगैरे सुद्धा मीच काढते. चांगला कानाकोपऱ्यातून आपण घर स्वच्छ केलं ना, की एकदम फ्रेश वाटतं. आणि मी जेव्हा अशी सकाळी घर स्वच्छ करते ना, तेव्हा माझे मिस्टर म्हणतात सुद्धा, "लक्ष्मीचा हात फिरला." खरंच खूपच फ्रेश दिसतं घर. आणि मला ना ही पहिलीच आवड आहे. म्हणजे अगदी मी हॉस्टेलला जरी राहत होते ना, तरी सुद्धा माझी रूम खूप स्वच्छ असायची. एवढंच काय, जेव्हा माझा मुलगा पुण्याला शिकायला होता ना, तर तेव्हा आम्ही अधूनमधून त्याच्या रूमवरती जायचो. तर गेल्यानंतर पहिलं काम होतं म्हणजे रूम स्वच्छ करायची, त्याचं कपाट वगैरे सगळं व्यवस्थित आवरून द्यायचं. म्हणजे ते 4-5 जण राहत होते ना रूम घेऊन, तर आम्ही सगळ्याच आया म्हणजे जेव्हा जायचो ना, तेव्हा हेच काम करायचो. आणि मला वाटतंय सगळ्याच आया असंच करतात नाही का? आणि अंघोळीच्या आधी रोजच्या रोज बाथरूम क्लीन करत असते. तर आधी ना कपडे मशीनला लावते. बाथरूममध्ये एक बकेट ठेवलेली असते, त्याच्यामध्ये सगळे धुवायचे कपडे टाकायचे, असा माझा नियम आहे. काही काही ठिकाणी बाथरूममध्ये अस्ताव्यस्त कपडे टाकलेले असतात, ते अजिबात बघवत नाही. मी अंघोळीच्या आधी सगळे कपडे मशीनमध्ये टाकते, कारण काही कपडे असतात ते हाताने धुवायचे असतात, तर काही नुसते विसरून सुद्धा टाकायचे असतात. आणि आता पावसाळ्यात तर 2दा तरी लावावीच लागते मशीन. संध्याकाळी पण लावावी लागते, कारण बाहेरून आल्यानंतर जर कपडे भिजलेले असतील तर मशीनला लावावे लागतात. तर आता अंघोळ झाली, तर याच्यावरती सुद्धा कोणाकोणाचं दुमत असू शकतं की सगळं आवरून अंघोळ करण्यापेक्षा सकाळी उठल्यानंतर आधी अंघोळ करावी. तर आधी मी तशीच करायची, आधी उठल्या उठल्या अंघोळ करायची. पण काय व्हायचं सांगू का, व्यायामाला अजिबात वेळ मिळायचा नाही, कारण डबा सुद्धा वेळेत बनवायचा असतो. जर कोणाला डबा बनवायचे नसतील, डबे बनवायचे नसतील ना, तर हे शक्य आहे. तर प्रायोरिटी कशाला द्यायची हे आपलं आपण ठरवायचं, कारण एकदा उशीर झाला की आपण एक्सरसाइज करू शकत नाही आणि उशिरा करण्यात काही त्याला अर्थ पण नाही. म्हणजे काय होतं माहितीये का, मी खूप आधी ना योगा क्लासला जायची, त्याच्यात झुंबा वगैरे होतं आणि ते 8:30चं टायमिंग होतं सकाळचं. म्हणजे सगळ्यांनाच ते कन्व्हिनियंट असतं, कारण की मुलं शाळेत वगैरे जातात आणि किंवा मिस्टर वगैरे ऑफिसला गेल्यानंतर मग सगळ्याजणी यायच्या. तर 8:30 नंतर आम्ही योगाला जायचो. ते थोडंसं लांब सुद्धा होतं. मग तिथून येईपर्यंत ना जवळ-जवळ 10:30 पावणे 11 व्हायचे आणि मग त्याच्यानंतर मग ही बाकीचं म्हणजे नाश्ता वगैरे असं व्हायचं आणि ते खूप चुकतंय असं वाटायला लागलं. मग मी माझं रुटीन चेंज केलं. देवपूजा शक्यतो सकाळी मिस्टरच करतात. त्याच्यानंतर माझं आवरल्यानंतर मग मी माझी उपासना वगैरे करते आणि सकाळीच अशी छान पूजा, उपासना झाली ना, की आपल्या मनाला सुद्धा शांत, प्रसन्न आणि सामर्थ्य मिळतं. तर आता मोगऱ्याला 2-3 फुलं आली आहेत, तुम्ही बघितलीत, तर ती मी आता माझ्या विठ्ठल रखुमाईला वाहणार आहे. आणि खूप साऱ्या कळ्या सुद्धा आलेत आणि गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा मी असे देवांना वाहते. तर फुलांना सुद्धा किती छान वाटत असेल ना.
देवाच्या पायाशी जागा मिळाल्यानंतर तर 2 दिवस ही फुलं झाडावरच होती. तर म्हटलं चला आज वाहूयात. खरं तर आज शेवंतीची फुलं सुद्धा मिळालेली, तर ती मी देव्हाऱ्यामध्ये वाहिलेत, तुम्ही बघितलीत. देवपूजेसाठी अशी छान छान फुलं भेटली की छान वाटतं नाही का. आणि विठ्ठल रुक्माईला मी ही वाहती आहे. तर माझ्या घरामध्ये ना खरंच ही विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे ना, ती ना खरंच एवढं छान शांत प्रसन्न वाटतं ना, प्रत्यक्ष पंढरीचा विठुराया भेटल्यासारखं वाटतं. आता पंढरपूरला जायला तर नाही जमत आहे, पण मनापासून भक्ती कुठूनही केली ना तरी देवाला ती बरोबर समजते. बघा किती छान प्रसन्न वाटतंय ना. तर आता जवळजवळ सगळी कामं आवरलेली आहेत. काही वेळेला याच्यामध्ये चेंज सुद्धा असतो, म्हणजे काही डीप क्लिनिंग वगैरे करायचं असतं, तर त्यावेळेला थोडासा चेंज सुद्धा होतो. आणि झाडांना पाणी काल संध्याकाळीच घातलेलं, त्यामुळे आता ती घालायची गरज नाही, कारण की सतत पाणी नाही घालायचं पावसामध्ये. तर सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर आता मी इथं बसली आहे ते व्हिडिओ एडिटिंग करायला. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ असतात, लॉंग व्हिडिओ असतात, तर त्याचं एडिटिंग करायचं असतं. आणि मैत्रिणींनो, तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचण्याआधी खूप मोठी प्रोसेस असते. म्हणजे शूटिंग, एडिटिंग, व्हॉइस ओव्हर आणि त्याच्यानंतर मग तो व्हिडिओ अपलोड होतो. मग त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. जर असा वेळ काढायचा असेल तर मग एक छान असं रुटीन हे सेट करायलाच पाहिजे ना. तर सकाळचं सगळी कामं आवरल्यानंतर घर किती छान प्रसन्न असं दिसतंय ना. तर आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला थोडंफार तरी मोटिवेशन मिळालं असेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि बाजूला जे बेल बटन आहे ते प्रेस करा आणि त्याच्यावरती ऑल लिहिलंय त्याच्यावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि उत्साही रहा.